2.5 कोटी देऊन यांना मारण्यासाठी सुपारी दिली म्हणून हे असं एक धोतांड जे मनोज जरांगेंनी केलं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि आमच्या धनंजय मुंडे साहेबांवर जे आरोप होते हे सगळे खोटे आहेत। ज्यावेळेस नार्को चाचणी त्यांनी म्हणलेत या मैदानात चड्डू टोकलेत की आपण नार्को चाचणी करू, ब्रेनची चाचणी करू, त्यावेळेस सत्य उघडकीस येईल। आणि जे आरोपी आहेत ते जरांगे पाटलांचे कार्यकर्ते। तुम्ही अजूनही बघा त्यांचे व्हिडिओ, फोटो बघा, जेवढे असतील जेवढे जरांगे पाटील संघर्ष करतात त्या काळातले सगळे त्यांच्यासोबतचे फोटो आहेत। उद्या उठ की सूट कोण पण नाव घेईल की धनंजय मुंडेंनी मारायला सांगितलं, धनंजय मुंडेंनी गाडी पकडायला सांगितली, धनंजय मुंडेंनी असं केलं। जर यांचं ह्या नावाशिवाय जर दुकान चालत नसेल, धनंजय मुंडे साहेब ही ब्रँड आहे, धनंजय मुंडे साहेब ही नावात ब्रँड आहे। आज 15 वर्ष झालं त्यांचं नाव ब्रँड आहे नुसतं। ह्या नावाचा एक कसा खराब केला जाईल ह्याच्या मागं कोण आहे हे आम्ही फडणवीस साहेबांना पण पत्र देणार की बाबा जरांगे पाटलांच्या मागं कोण आहे, कुठले काका असतील, कोण असतील, हे आमच्या साहेबांना जेवढा त्रास होतोय हा जेणेकरून बीड जिल्ह्यात कुणाचं वर्चस्व चालण्यासाठी पण फक्त बीड जिल्ह्यात मराठा समाजाला पण आमचे धनंजय मुंडे साहेब एक घेऊन चालणारी व्यक्तिमत्व आहे। आज त्यांच्याकडे नगराध्यक्ष पण मराठा समाजचे होऊन गेलेत, कार्यकर्ते पण मराठा समाजचे आहेत। त्यांनी कधीही बोलून दाखवलं नाही की बाबा आम्हाला धनंजय मुंडेपासून त्रास झालाय। मला सांगा जरांगे पाटलांच्या मेहुण्याचे हायवायत वाळूचा धंदा आहे, ह्यावर कोण बोलत नाही। आपलं म्हणजे चांगलं, लोकांचं म्हणजे कार्ट, ही एक जरांगे पाटलांची भूमिका झाली आहे। हे तथापि आम्ही मुंडे समर्थक कधीही सहन करणार नाही।